कसे आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल, जर तुम्हाला स्वतःचे दिवस चेंज करायचे असतील, तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे अभ्यास करणं. जर तुम्ही अभ्यास केलात ना, तर एक लक्षात ठेवा, जे तुमचे आजचे दिवस असतील ते डेफिनेटली तुम्ही अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेस तुमचा चांगल्या कॉलेजला नंबर लागेल, ज्यावेळेस तुम्ही MBBS होताल, ज्यावेळेस तुम्ही चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग पास होताल, त्यावेळेस डेफिनेटली तुमचे दिवस चेंज होतील. आणि दिवस चेंज करायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये 11वीला आणि 12वीला अभ्यास करायचा असतो. त्यामुळं अभ्यास रात्रंदिवस करा. फक्त 11वी आणि 12वी व्यवस्थित अभ्यास करा. एकदा चांगल्या कॉलेजला नंबर लागला की सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक सोप्या होऊन जातील. समजलं? आता बघा, आपण शेवटच्या लेक्चरमध्ये आपला सेकंड चॅप्टर आपण कंप्लीट केला. आपण 11वीचे 2 चॅप्टर कंप्लीट केलीत. त्यापैकी पहिला चॅप्टर होता आपला युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंटचे टोटल 17 व्हिडिओज आहेत आणि 17च्या 17 व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेत. तुम्ही कोणतीही एक्झाम असू द्या, नीटची एक्झाम असू द्या, JEEची एक्झाम असू द्या किंवा जगातली कुठलीही एक्झाम असू द्या, तुम्ही युनिट्स अँड मेजरमेंटचे ते जर 17 व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला काहीच पाहायची गरज नाही आहे, कुठलंच जायची गरज नाही आहे. फक्त ते 17 व्हिडिओ बघून घ्या. समजलं? तुम्हाला व्हिडिओ पाहून पुन्हा एखादा क्वेश्चन जर येत नसेल किंवा समजत नसेल, तो डायरेक्टली मला व्हॉट्सअप करा. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तासामध्ये एक तर व्हिडिओ कॉलनं देईल किंवा कॉल करून देईल. समजलं? त्यानंतर आपण सेकंड चॅप्टर पाहिला, मॅथमॅटिकल मेथड. सेकंड चॅप्टर आपण कोणता पाहिलं? मॅथमॅटिकल मेथड. सेम मॅथमॅटिकल मेथडचे 12 ते 13 व्हिडिओज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. ज्यांच्या कुणाचा हा चॅप्टर राहिला असेल त्यांनी यूट्यूबवरती जाऊन न्यूटन फिजिक्स क्लासेस सर्च करा. तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरचे सर्वचे सर्व व्हिडिओ फ्रीमध्ये बघता येतील. समजलं? आता बघा, आपण सेकंड चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं? सेकंड चॅप्टरमध्ये बेसिकली आपण 3 गोष्टी पाहिल्या, 3 इम्पॉर्टंट मॅथमॅटिकल गोष्टी पाहिल्या. समजलं? चॅप्टरचं नाव काय? मॅथमॅटिकल मेथड्स. मॅथमधल्या जे सगळ्यात 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण फिजिक्समध्ये यूज करणार आहेत, त्या 3 गोष्टी आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिल्या. त्यापैकी पहिली गोष्ट होती वेक्टर, दुसरे होतं डिफरन्शिएशन, आणि थर्ड होती इंटिग्रेशन. समजलं? फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वेक्टर यायलाच पाहिजे, डिफरन्शिएशन यायलाच पाहिजे, इंटिग्रेशन यायलाच पाहिजे. त्यापैकी नीटच्या एक्झाममध्ये तुम्हाला फक्त वेक्टरवरती क्वेश्चन असतात. लक्षात? नीट एक्झाममध्ये किंवा JEEच्या एक्झाममध्ये फक्त तुम्हाला वेक्टरवरती क्वेश्चन असतात. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन ह्याचा यूज तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना होतो किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन यायलाच पाहिजे. लक्षात? फक्त नीटमध्ये वेक्टरवरती क्वेश्चन विचारतात किंवा JEEमध्ये वेक्टरवरती क्वेश्चन विचारतात. डिफरन्शिएशन किंवा इंटिग्रेशनवरती क्वेश्चन विचारत नाहीत. परंतु हे जर येत नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाहीत. समजलं? अशा प्रकारे आपण पहिला आणि दुसरा चॅप्टर कंप्लीट केला आहे. आजपासून आपण 11वीचा तिसरा चॅप्टर सुरू करणार आहेत, दॅट इज मोशन इन प्लेन. समजलं? आजपासून आपण तिसरा चॅप्टर सुरू करणार आहेत, दॅट इज मोशन इन प्लेन. हे 2 चॅप्टर कम्प्लिटली यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला पाहायचे असतील त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती जाऊन पाहू शकतात. लक्षात? आजचा नवीन चॅप्टर टाका, मोशन इन प्लेन, आणि नवीन चॅप्टर नवीन पेजवरती स्टार्ट करायचा.
समजलं? नोट्स व्यवस्थित लिहायच्या, कारण त्याच नोट्स तुमचं आयुष्य बदलणार आहेत. समजलं? त्यामुळे त्या नोट्स एकदम प्रेमाने लिहायच्या, व्यवस्थित लिहायच्या. आलं लक्षात? कुणावर बी प्रेम करायला जायचं नाही, पहिल्यांदा नोट्सवरती करायचं, मग बाकीच्या गोष्टी होत राहतात. ठीक आहे. आता बघा, मोशन इन प्लेन, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला मोशन म्हणजे काय असतं हे सांगेल, त्यानंतर प्लेनमध्ये काय असतं ते सांगेल. प्लेन म्हणजे मीन्स एरोप्लेनमध्ये नाही आहे, ते एरोप्लेन झालं, हे प्लेन झालं. ठीक आहे. फर्स्ट बघा, व्हॉट इज मीन बाय मोशन. अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. डेफिनेशन ऑफ मोशन. डेफिनेशन ऑफ मोशन. आता मोशन मीन्स काय असतं बघा, वेन अन ऑब्जेक्ट, वेन अन ऑब्जेक्ट म्हणा किंवा बॉडी म्हणा किंवा काहीही म्हणा, वेन अन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट मीन्स कुठलीही बॉडी, वेन अन ऑब्जेक्ट चेंज its position, when an object change its position from one point to other point, with respect कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज मोशन. समजलं? मोशन म्हणजे काय असतं, वेन अन ऑब्जेक्ट, सपोज करा ही गाडी आहे. समजलं? आता ही गाडी इथं आहे, ही गाडी कुठे सध्या इथं आहे. ही गाडीचे हे दोन नाही, गाडीला 4 चाकं असतात. ठीक आहे. सपोज ही गाडी आहे, ही गाडी t=0 ला ह्या पॉईंटला होती. समजलं? t=0 ला ह्या पॉईंटला होती. ठीक आहे. वेन अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन फ्रॉम वन पॉईंट टू अदर पॉईंट. पहिल्यांदा गाडी इथं होती t=0 ला, ज्यावेळेस तुमचा टाइम हा 1 सेकंड झाला, ज्यावेळेस तुमचा टाइम 1 सेकंड झाला, त्यावेळेस ही गाडी इथं होती. गाडी चलत नाही, गाडी चलत नसते, हां गाडी चलते. गाडी चलत इथं आली. ठीक आहे. वेन अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे जसा टाइम चेंज झाला तसं तुमच्या ऑब्जेक्टनं ज्यावेळेस एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशन गेला त्याला म्हणायचं मोशन. ही गाडी इथून इकडे गेली म्हणजे गाडी मोशनमध्ये गेली. ठीक आहे. किंवा गाडी मूव्ह झाली, मोशन किंवा मूव्ह. समजलं? वेन अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज मोशन. समजलं? गाडी मूव्ह झाली म्हणजे गाडी म्हणजे मोशनमध्ये आली. लक्षात? ह्याला म्हणायचं मोशन. ठीक आहे. आता मोशन तुमचं होतंय कशामध्ये होतंय तुमचं मोशन? प्लेनमध्ये. समजलं? हे मी तुम्हाला सांगेल की मोशन इन प्लेन म्हणजे काय असतं. ठीक आहे. आता बघा, हे जे मोशन असतं, ह्या मोशनचे टोटल 3 टाईप असतात. समजलं? मोशनचे किती टाईप्स असतात? टोटल 3 टाईप असतात. पळसाला पानं किती असतात? 3. तसे मोशनचे टाईप किती असतात? 3. खाली नवीन पॉईंट आता, टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन. ठीक आहे. हे समोर लिहा, देअर आर 3 टाइप्स ऑफ मोशन. देअर आर किती टाईपचे मोशन असतात? 3 टाईपचे. देअर आर 3 टाइप्स ऑफ मोशन. देअर आर 3 टाइप्स ऑफ मोशन.
फर्स्ट टाईपला आता फर्स्ट टाईप मोशनचे 3 टाईप्स असतात. त्यापैकी फर्स्ट टाईप वन डायमेन्शनल मोशन. वन डायमेन्शनल मोशन, ह्यालाच आपण दुसरं नाव म्हणतो किंवा दुसरं नाव आहे ह्याला मोशन इन स्ट्रेट लाईन. मोशन इन स्ट्रेट, STRIGST, मोशन इन स्ट्रेट लाईन. किंवा ह्यालाच आपण तिसरं नाव देतो किंवा तिसरं नाव ह्याचं आहे रेक्टिलिनियर मोशन. जागा कुठे आहे? इथे आहे. रेक्टिलिनियर मोशन. लक्षात, मोशनचे टोटल 3 टाईप्स आहेत. त्यापैकी पहिला टाईप कोणता आहे? मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन. समजलं? आता बघा, ज्यावेळेस तुम्ही NCERTचं बुक्स घेताल त्यामध्ये एक सेपरेट चॅप्टर आहे मोशन इन स्ट्रेट लाईन. किंवा तुम्ही नीटचं बुक घेताल त्यामध्ये स्पेशल चॅप्टर असतो मोशन इन स्ट्रेट लाईन. त्यालाच आपण काय म्हणतो? वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन. बोर्डाच्या बुकमध्ये जे आपले महाराष्ट्राचे बुक्स आहेत त्याच्यामध्ये मोशन इन प्लेनमध्येच मोशन इन स्ट्रेट लाईन दिलेलं आहे, मोशन इन प्लेन पण दिलेलं आहे. हे हळूहळू समजेल तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. मी आहे तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. पहिला टाईप कोणता झाला? वन डायमेन्शनल मोशन. सेकंडली आता 2 डायमेन्शनल मोशन. 2 डायमेन्शनल मोशन. 2 डायमेन्शनल मोशन, ह्यालाच आपण दुसरं म्हणतो मोशन इन प्लेन. मोशन इन प्लेन. लक्षात, मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन हे NCERTच्या बुकमध्ये स्पेशल चॅप्टर्स आहेत. समजलं? परंतु स्टेट बोर्डमध्ये काय केलं आहे? मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन ह्या दोघांचा मिळून एकच चॅप्टर केलं आहे, दॅट इज मोशन इन प्लेन. ठीक आहे, हे झालं त्याचा पहिला टाईप. हा झाला त्याचा दुसरा टाईप. आता थर्ड टाईपला 3 डायमेन्शनल मोशन. लक्षात, मोशनचे टोटल 3 टाईप्स आहेत. जसं पळसाला पानं 3 असतात तसे मोशनचे 3 टाईप्स आहेत. वन डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर मोशन. समजलं? वन डायमेन्शनल मोशनलाच काय म्हणतो आपण? मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर मोशन. त्यानंतर सेकंड टाईप आहे 2 डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन प्लेन. आणि थर्ड टाईप आहे 3 डायमेन्शनल मोशन. समजलं? आता तुम्हाला मी प्रत्येक मोशन डिफरंटली घेईल किंवा प्रत्येक मोशन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे, चॅप्टर शिकताना, हा चॅप्टर अभ्यास करताना पहिल्यांदा आपण काय शिकणार आहेत? मोशन इन स्ट्रेट लाईन शिकताल, त्यानंतर मोशन इन प्लेन शिकताल. 3 डायमेन्शनल मोशन हे तुम्हाला नाही आहे. समजलं? हे ज्यावेळेस तुम्ही JEEचे ॲडव्हान्स वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल त्यावेळेस तुम्हाला 3 डायमेन्शनल मोशन येईल. परंतु नीटसाठी आणि JEE मेन्ससाठी मोशन इन स्ट्रेट लाईन, मोशन इन प्लेन हे सफिशियंट आहे. समजलं? चला तर मग फर्स्ट पॉईंट लिहा आता मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा वन डायमेन्शनल मोशन. वन डायमेन्शनल. फर्स्ट टाईप टाका आता मोशनचा पहिला टाईप वन डायमेन्शनल मोशन. वन डायमेन्शनल मोशन, ह्यालाच आपण काय म्हणतो? मोशन इन स्ट्रेट लाईन. मोशन इन स्ट्रेट कळतं ना? मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा ह्यालाच तिसरं नाव आहे रेक्टिलिनियर मोशन. लिनियर मोशन. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मी डेफिनेशन सांगल
आणि त्यानंतर मी त्याचं एक्झाम्पल सांगेल किंवा ते मी एक्सप्लेन करेल. व्यवस्थित लक्ष द्या, कारण ह्याच्यावरती एकदा नीटमध्ये क्वेश्चन विचारला आहे. ही खूप बेसिक गोष्ट आहे, परंतु ह्याच्या बेसिक गोष्टीवरती नीटमध्ये क्वेश्चन विचारला आहे. समजलं? त्यामुळे कन्फ्यूज नाही व्हायचं. फर्स्ट, वन डायमेन्शनल मोशन और मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा रेक्टिलिनियर मोशन. अगोदर डेफिनेशन बघा. when an object change its position, जर एखादा ऑब्जेक्ट असेल तो जर स्वतःची पोझिशन चेंज करत असेल, when an object change its position by changing its one coordinate, by changing its one coordinate. कोऑर्डिनेट कळतं? एक्स कोऑर्डिनेट असतो, वाय कोऑर्डिनेट असतो, त्या दोघांचे मिळून आपण काय म्हणत असतो? एक्स वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. when an object change its position by changing its one coordinate, is called as, when an object change its position by changing its one coordinate is called as वन डायमेन्शन मोशन. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिला होता, वन डायमेन्शन मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन. समजलं? आता बघा, तुम्हाला मी शिकवलेलं आहे कोऑर्डिनेट सिस्टीम बेसिक मॅथमध्ये, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. आता इथेच काढतो मी. सपोज ही तुमची एक्स कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. ठीक आहे. हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट. लक्षात? आता बघा, वन डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन कशाला म्हणायचं? ठीक आहे. आता बघा, सपोज करा ही गाडी आहे आणि ह्या गाडीची पोझिशन चेंज होत आहे फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. वेन अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन बाय चेंजिंग इट्स वन कोऑर्डिनेट. आता बघा, ही गाडी आहे, गाडी जर अशी एकदम स्ट्रेट जायला लागली, तर गाडीचा कोणता कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागलाय? फक्त एक्स कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागलाय. लक्षात? एक्स कोऑर्डिनेट कसं चेंज व्हायला? इथे 1 असेल, इथे 2 असेल, इथे 3 असेल, इथं 4 असेल. गाडी अगोदर इथं होती, गाडी जेव्हा स्ट्रेट जाईल, गाडी जेव्हा स्ट्रेट मूव्ह होईल, त्यावेळेस तिचा फक्त एक्स कोऑर्डिनेट चेंज व्हायलाय, फक्त एकच कोऑर्डिनेट चेंज व्हायलाय. तिचा वाय चेंज व्हायलाय का? तिचा फक्त एक्स चेंज व्हायला लागलाय, वाय चेंज होत नाहीये. ठीक आहे. अशा मोशनला म्हणायचं वन डायमेन्शनल मोशन. समजलं? लक्षात? गाडी एकदम स्ट्रेट जायला लागली, तिचा फक्त एक कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागलाय, म्हणून त्या मोशनला म्हणायचं वन डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन. ठीक आहे. आता बघा, मी काय करतो, हा माझ्याकडे बॉल आहे. ठीक आहे. आता मी बॉल असा खाली टाकतो, बॉल आहे माझ्याकडे, हा बॉल मी खाली टाकतो. ठीक आहे. म्हणजे मी बॉल इथून असं खाली सोडला, त्यावेळेस पण त्या बॉलचा एक कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागले. कोणता कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागला? फक्त वाय. हा एक बॉल आहे, हा बॉल मी इथून असं खाली सोडला, त्या बॉलचा फक्त कोणता कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागलाय? वाय. ठीक आहे. बॉल इथं असेल, इथं असेल, इथं असेल, फक्त एकच कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागले. म्हणून अशा मोशनला काय म्हणायचं? वन डायमेन्शनल मोशन. समजलं? वन डायमेन्शनल मोशन असंही असू शकतं किंवा असंही असू शकतं. वन डायमेन्शनल मोशन असंही असू शकतं किंवा असं पण असू शकतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुमच्या बॉडीचा फक्त एक कोऑर्डिनेट चेंज होईल, त्याला म्हणायचं वन डायमेन्शनल मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन. समजलं? when an object change its position by changing its only one coordinate is called as one dimensional motion. हे बघा, एकच कोऑर्डिनेट चेंज झाला, कोणता? y. ठीक आहे. ही गाडी अशी मूव्ह झाली, एकच कोऑर्डिनेट चेंज झाला, कोणता? x. समजलं? खाली वाटलं तर एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल मोशन ऑफ कार.
एक्झाम्पल काय आहे, मोशन ऑफ कार, बरोबर आहे, ह्या कारचं मोशन. ठीक आहे, मोशन ऑफ कार फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल लिहा. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, जरा नीट काढतो. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, मोशन ऑफ बॉल फ्रॉम हाईट. मोशन ऑफ बॉल फ्रॉम हाईट. मोशन ऑफ बॉल फ्रॉम हाईट. एकच कोऑर्डिनेट चेंज झाला, कोणता, वाय. म्हणून ह्या मोशनला काय म्हणायचं, वन डायमेन्शनल मोशन. समजलं, असं मूव्ह हुआ किंवा असं मूव्ह हुआ स्ट्रेट लाईनमध्ये, त्या मोशनला काय म्हणायचं, वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, हे खूप बेसिक गोष्ट आहे, पण मी 10 वेळेस का सांगतोय, कारण ह्याच्यावरती नीटमध्ये क्वेश्चन विचारला आहे. आपण बेसिक गोष्टी म्हणून सोडून देतो, परंतु नीट ही फक्त बेसिक गोष्टीवरती क्वेश्चन विचारते, अवघड गोष्टीवरती क्वेश्चन विचारत नसते. ठीक आहे, हे झालं वन डायमेन्शनल मोशन. त्यानंतर लिहा आता टू डायमेन्शनल मोशन. नेक्स्ट लिहा आता टू डायमेन्शनल. वन कट करायचं, टू लिहायचं. सोपं आहे एकदम, टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत मी आहे ना, टेन्शन घ्यायचं नाही. वन डायमेन्शनल मोशन झालं टू डायमेन्शनल मोशन, किंवा ह्याला आपण म्हणतो, दुसरं नाव आहे ह्याला मोशन इन प्लेन. मोशन म्हणजे काय असतं, when body change its position from one point to another point is called as motion. Two dimensional motion, second, two dimensional motion or motion in plane. ठीक आहे, सगळ्यात अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. when an object change its position by changing its two coordinate, by changing its two coordinate is called as two dimensional motion is called as two dimensional motion. डेफिनेशन लिहून घ्या, हे पण सोपं आहे, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे, खाली लिहा एक्झाम्पल. अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्ट तिच्या फक्त एक कोऑर्डिनेट चेंज करतो, त्यावेळेस त्या मोशनला म्हणतो आपण स्ट्रेट लाईन मोशन किंवा मोशन इन वन डायमेन्शन. ठीक आहे, आता बघा, जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना जर दोन कोऑर्डिनेट चेंज करत असेल, तर त्या मोशनला म्हणायचं टू डायमेन्शनल मोशन. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो. हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट, हा तुमचा वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे, आता मी हा बॉल घेतला आणि बॉल मी काय केलं, असा इथून फेकला. इथून फेकला, मग बॉल काय होईल, हा बॉल इथून फेकला की असं 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 जाईल. शायद हा बॉल होता, मी बॉल असा इथून फेकला, काय होईल, मग बॉल असा जाईल. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळेस हा बॉल असा मूव्ह होतो, ज्यावेळेस मी असा बॉल फेकतो, ज्यावेळेस हा बॉल असा मूव्ह होत असताना ह्या बॉलचे दोन कोऑर्डिनेट चेंज व्हायला लागलेत. इथं बघा, बॉल इथं असताना x1 y1. ठीक आहे, बॉल ज्यावेळेस इथं गेला त्यावेळेस त्याची कोऑर्डिनेट काय असतील, x2, y2. लक्षात, द मोशन ऑफ ऑब्जेक्ट बाय चेंजिंग इट्स टू कोऑर्डिनेट इज कॉल्ड ॲज मोशन इन टू डायमेन्शनल, किंवा ह्याला म्हणतो आपण मोशन इन प्लेन. समजलं, बॉल इथं होता, त्याचे वेगळे कोऑर्डिनेट असतील. बॉल इथं गेला, त्याची कोऑर्डिनेट x1 y1 आला असेल, इथं आला x2 y2. ठीक आहे, अशा मोशनला म्हणायचं मोशन इन प्लेन. जर एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन होत असताना जर दोन कोऑर्डिनेट चेंज झाले, समजलं, त्याला म्हणायचं मोशन इन
टू डायमेन्शनल किंवा त्याला म्हणायचं टू डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन प्लेन. आता मोशन इन प्लेन, प्लेन हा शब्द का वापरला, प्लेन हा शब्द का वापरला, तर बघा याच्यामध्ये हा एक्स वाय हा इथला जो पार्ट आहे, हा जो इथला पार्ट आहे हा प्लेनच झाला ना, समजलं. हा जो इथला पार्ट आहे हा पार्ट प्लेनच झाला ना. हा कोणता प्लेन आहे, एक्स वाय प्लेन आहे, समजलं. हा इथला जो पार्ट आहे तो प्लेनच आहे ना, आणि ह्या प्लेनमध्ये मोशन व्हायला लागले, ह्या प्लेनमध्ये मोशन व्हायला लागले, ह्या प्लेनमध्ये बॉलचं मोशन व्हायला लागले, म्हणून ह्या मोशनला काय म्हणायचं, मोशन इन प्लेन. समजलं. प्लेन म्हणजे समजतं ना, हा एक्स कॉर्डिनेट हा वाय कॉर्डिनेट, हा झाला एक्स वाय प्लेन. सपोज हा जर झेड कॉर्डिनेट असला असता इथं, ठीक आहे, तर मग हा पार्ट मी काय म्हटलं असतं, वाय झेड प्लेन, ठीक आहे. आणि हा प्लेन इथला, ह्या प्लेनचं नाव काय असेल, एक्स झेड प्लेन. समजलं. जर एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन प्लेनमध्ये होत असेल तर त्या मोशनला काय म्हणायचं, मोशन इन प्लेन. ठीक आहे. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचे दोन कोऑर्डिनेट चेंज होतात तर त्या मोशनला म्हणायचं टू डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन प्लेन. ठीक आहे. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. प्रोजेक्टाईल मोशन मीन्स काय असतं, हा बॉल मी इथून असा फेकला, ठीक आहे, ह्या मोशनला म्हणायचं प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. वाटलं तर इथे डायग्राम काढून घ्या. हा एक्स कोऑर्डिनेट, हा वाय कोऑर्डिनेट, आणि हा मी बॉल फेकला होता. ठीक आहे. वाटलं तर असे बॉल दाखवा. लक्षात. ह्या मोशनला काय म्हणायचं, प्रोजेक्टाईल मोशन किंवा मोशन इन प्लेन. सेकंड एक्झाम्पल घ्या आता, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन हे पण कुणाचं एक्झाम्पल आहे, टू डायमेन्शनल मोशन किंवा मोशन इन प्लेनचं एक्झाम्पल आहे. हा आहे नीट मधला क्वेश्चन. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन कसं असतं बघा. हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट, हा तुमचा वाय कोऑर्डिनेट, हे तुमचं सर्कल. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचा ऑब्जेक्ट सर्क्युलरमध्ये फिरत असतो त्यावेळेस त्याचे दोन कोऑर्डिनेट चेंज होतात. सपोज हा पॉईंट इथं आहे, त्याची कोऑर्डिनेट काय असतील, x1, y1. हा पॉईंट इथं गेला, त्याची कोऑर्डिनेट काय असतील, x2, y2. ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टचे दोन कोऑर्डिनेट चेंज होतात त्यावेळेस त्या मोशनला काय म्हणायचं, मोशन इन प्लेन. ठीक आहे. हे विचारलं होतं नीटमध्ये. लक्षात. हे नीटमध्ये विचारलं होतं. नीटमध्ये काय केलं तर 4 डायग्राम दिल्या होत्या. वाटलं तर तुम्हाला मी दाखवतो क्वेश्चन कसा विचारलं होतं. क्वेश्चनमध्ये म्हटलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज मोशन इन प्लेन. ठीक आहे. मग 4 डायग्राम दाखवल्या होत्या. ही डायग्राम एक अशी दाखवली होती, डायग्राम अशी दाखवली होती, एक डायग्राम अशी दाखवली होती, एक डायग्राम अशी दाखवली होती, आणि एक डायग्राम अशी दाखवली होती. ठीक आहे. तर ह्यापैकी कोणतं मोशन इन प्लेन आहे, तर कोणतं आहे, सर्क्युलर मोशन इज द एक्झाम्पल ऑफ मोशन इन प्लेन. कशामुळे मोशन इन प्लेनचं एक्झाम्पल आहे, कारण ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलरमध्ये फिरत असेल तर त्याचे दोन कोऑर्डिनेट चेंज होतात, म्हणून ते कशाचं एक्झाम्पल आहे, मोशन इन प्लेनचं. आता लिहा थर्ड टाईप, 3 डायमेन्शनल मोशन. 3 डायमेन्शनल मोशन. फक्त डेफिनेशन लिहून घ्या. वेन अन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन बाय चेंजिंग 3 कोऑर्डिनेट इज कॉल्ड ॲज 3 डायमेन्शनल मोशन. आता बघा 3 डायमेन्शनल मोशनचं एक्झाम्पल काय बघा. एरोप्लॅन जे मूव्ह होतं ते 3 डायमेन्शनलमध्ये मूव्ह होतं. कसं मूव्ह होतं बघा. डेफिनेशन वगैरे तुम्ही मनाला लिहा. आता सेम तीच डेफिनेशन, फक्त थोडीशी चेंज करून. हे तुमचे 3 डायमेन्शन्स आहेत. हा झेड असेल, हा वाय असेल, हा एक्स असेल. तुमचं जे प्लेन असतं
एरोप्लेन ते असं मूव्ह होत असतं, कधी इकडे जातं, 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 कधी इकडे जातं. ठीक आहे, म्हणजेच ते 3 डायमेन्शनमध्ये मूव्ह होतं. ते मूव्ह होत असताना 3 कोऑर्डिनेट चेंज करतं, कधी एक्स वाय झेड कंटिन्युअसली चेंज करत असतं, म्हणून त्या मोशनला काय म्हणायचं, 3 डायमेन्शनल मोशन. एक्झाम्पल एरोप्लेन. समजलं? हे झालं तुमचं टाइप्स ऑफ मोशन. आता लिहा खाली नवीन टाइप, पॅरामीटर्स ऑफ मोशन. पॅरामीटर्स एस लावा, पॅरामीटर्स ऑफ मोशन. ठीक आहे. आता बघा, जर तुम्हाला मोशन शिकायचं असेल किंवा मोशनचे डेरिव्हेशन्स काढायचे असतील, मोशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील, तर तुम्हाला मोशनसाठी ज्या काही बेसिक टर्म्स असतात, की ज्या बेसिक पॅरामीटर्स असतात, ते पॅरामीटर अगोदर शिकावं लागतात आणि त्यानंतर तुम्ही मोशनचे इक्वेशन काढा, एक्झाम्पल करा किंवा काहीही करा. पण सगळ्यात अगोदर तुम्हाला मोशन समजण्यासाठी जे पॅरामीटर्स असतात ते समजून घ्यायला पाहिजे. समजलं? खाली लिहा पॅरामीटर्स ऑफ मोशन. त्यापैकी फर्स्ट पॅरामीटर लिहा पोझिशन. फर्स्ट पॅरामीटर टाका पोझिशन. सेकंड लिहा रेस्ट. पोझिशन, रेस्ट. त्यानंतर थर्ड लिहा डिस्टन्स. त्यानंतर फोर्थ लिहा डिस्प्लेसमेंट. त्यानंतर फिफ्थ लिहा स्पीड. त्यानंतर लिहा वेलोसिटी. त्यानंतर सेवन्थ लिहा एक्सेलरेशन. पॅरामीटर्स ऑफ मोशन समजण्यासाठी जे बेसिक पॅरामीटर्स असतील, पोझिशन, रेस, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी, एक्सेलरेशन, हे बेसिक पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. हे प्रत्येक पॅरामीटरचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगल, फॉर्म्युला सांगल आणि प्रत्येक गोष्ट सांगल. समजलं? दिस इज द पॅरामीटर्स ऑफ मोशन. त्यापैकी फर्स्ट पॅरामीटर टाका होता पोझिशन. फर्स्ट पॅरामीटर लिहा होता पोझिशन. आता बघा, जर मी तुम्हाला म्हटलं की एखादा ऑब्जेक्ट इथं असेल, एखादा ऑब्जेक्ट हा इथं असेल आणि तुम्हाला जर विचारलं मी त्या ऑब्जेक्टची पोझिशन काय, मग तुम्ही काय म्हणणार, त्या ऑब्जेक्टची पोझिशन बोर्डच्या कोपऱ्यामध्ये आहे. हे असं नाही सांगायचं असतं. ठीक आहे. ह्या ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टची जर तुम्हाला मी पोझिशन विचारली तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन सांगण्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स यूज करावा लागतो. ठीक आहे. असं सांगता येत नाही ते ऑब्जेक्ट बोर्डच्या कोपऱ्यात आहे किंवा त्या कोपऱ्यात आहे किंवा ह्या कोपऱ्यात आहे, असं नसतं सांगायचं. ठीक आहे. त्याची पोझिशन सांगण्यासाठी आपल्याला एकतर कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करावं लागते. त्याची पोझिशन सांगण्यासाठी एकतर कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करावं लागते, त्याला आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याची पोझिशन सांगण्यासाठी आपल्याला एक रेफरन्स पॉईंट घ्यावा लागतो. ठीक आहे. कोऑर्डिनेट सिस्टीमला आपण काय म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे. सपोज करा ह्याची पोझिशन सांगण्यासाठी मी काय केलं, कोऑर्डिनेट सिस्टीम यूज केली, एक्स वाय कोऑर्डिनेट. ठीक आहे. मग मी काय करणार, ह्या पॉईंटचं एक्स ॲक्सिसवरती किती अंतरावरती आहे, एक्स ॲक्सिसवरती तो किती अंतरावरती आहे. ठीक आहे. तो काय झाला त्याचा x1 कोऑर्डिनेट. त्यानंतर तो पॉईंट y ॲक्सिसवरती किती अंतरावरती आहे, तो झाला त्याचा y1 कोऑर्डिनेट. म्हणजेच त्या पॉईंटची पोझिशन काय असेल, x1, y1. लक्षात, हा एक पॉईंट होता,
ह्या पॉईंटचे मला पोझिशन सांगायची होती. ती सांगण्यासाठी मी काय यूज केलं, कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा XY कोऑर्डिनेट यूज केली किंवा त्याला आपण काय म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स. समजलं. एखाद्या पॉईंटची पोझिशन सांगायची असेल तर मला काय यूज करावं लागतं, कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमचा यूज करून मी ह्या पॉईंटची पोझिशन सांगतो. समजलं. आता खाली लिहून घ्या, पोझिशन द लोकेशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू किंवा विथ द लोकेशन ऑफ पॉइंट विथ रेफरन्स टू coordinate system, with reference to coordinate system. The position of point is the location of this point with respect to coordinate system or with respect to frame of reference is called position of point. लक्षात. पोझिशन मीन्स काय असतं, ह्या पॉईंटचं लोकेशन सांगणं कुणाच्या रिस्पेक्टमध्ये, कोऑर्डिनेट सिस्टीमच्या किंवा फ्रेम ऑफ रेफरन्सच्या. ही जी कोऑर्डिनेट सिस्टीम आहे त्याला आपण काय म्हणतो, फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे. आता बघा, हे तुमचं ओरिजिन आहे, हे तुमची ओरिजिन आहे. मी काय केलं, ओरिजिन पासून एक लाईन ह्या पॉईंटला, हा पॉईंट सपोज P असेल, ह्या पॉईंटला मी जॉईन केलं. मी काय केलं, ओरिजिन पासून ह्या पॉईंटपर्यंत एक मी लाईन ड्रॉ केली. ठीक आहे. ह्या लाईनला काय म्हणायचं, पोझिशन. ह्या लाईनलाच आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. लक्षात. मी काय केलं, हा पॉईंट घेतला, ह्या पॉईंटचं लोकेशन मी सांगितलं विथ रिस्पेक्ट टू कोऑर्डिनेट सिस्टीम, आणि मी काय केलं, ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ओरिजिनपासनं एक लाईन ड्रॉ केली त्या पॉईंटपर्यंत. त्या लाईनला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. समजलं. वेक्टर शिकवताना मी पोझिशन वेक्टरवरती स्पेशल व्हिडिओ तयार केला आहे, तो बघून घ्या जर कळत नसेल तर. ह्या लाईनला आपण काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. आणि पोझिशन वेक्टर आपण कसं दाखवतो, R बार. पोझिशन वेक्टर आपण कसं दाखवतो, R बार. समजलं. पोझिशन कशाला म्हणायचं, द लोकेशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा विथ रिस्पेक्ट टू कोऑर्डिनेट सिस्टीम इज कॉल्ड ॲज पोझिशन ऑफ दॅट पॉइंट. चला, हे झालं फर्स्ट पॅरामीटर. आता लिहा सेकंड पॅरामीटर. सेकंड लिहा आता रेस्ट. सेकंड पॅरामीटर रेस्ट. आता रेस्ट कुणाला म्हणायचं किंवा एखादं ऑब्जेक्ट हे रेस्टमध्ये आहे हे आपण कधी सांगायचं किंवा कधी म्हणायचं. ठीक आहे. उद्या डेफिनेशन लिहून घ्या. रेस्ट, when an object does not change, when an object does not change its position when an object does not change its position with respect to, आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, with respect to frame of reference, with respect to frame of reference is with respect to frame of reference, then object is at rest. समजलं मी काय लिहिलं ते. काय म्हटलं मी, जर एखादं ऑब्जेक्ट ही त्याची पोझिशन चेंज करत नसेल, एखादं ऑब्जेक्ट
ही जर त्याची पोझिशन चेंज करत नसेल, हा इथं आहे ना, तो इथंच असेल, तर त्यावेळेस तो ऑब्जेक्ट काय म्हणायचं त्या ऑब्जेक्टला? ऑब्जेक्ट इन रेस्ट. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असतो तर त्याची व्हेलॉसिटी दॅन इट्स व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ रेस्ट ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ रेस्ट ऑब्जेक्ट इज 0. v इज इक्वल टू 0. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टमध्ये असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती असते? 0. कारण हा मूव्ह होत नाही, ह्याची पोझिशनच चेंज होत नाही, म्हणजे हा एका ठिकाणी थांबलाय. ह्याची व्हेलॉसिटी असेल का? ह्याला काहीच नाही आहे, म्हणजे v इज इक्वल टू 0. समजलं? एखादा ऑब्जेक्ट त्याची जर पोझिशन चेंज करत नसेल तर त्या ऑब्जेक्टला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट इन रेस्ट. समजलं इथपर्यंत? आणि त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती असते? 0. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजलं? कन्सेप्ट समजण्यासाठी. त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती असते? 0. आता थर्ड टाका, डिस्टन्स. थर्ड लिहा. आता थर्ड पॅरामीटर कोणता आहे? डिस्टन्स. डिस्टन्स. आता बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही पॅरामीटर मी कंबाईनमध्ये घेईल, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. कंपॅरेटिव्हमध्ये घेईल, असे सेपरेट नाही घेत मी. कंपॅरेटिव्हमध्ये घेईल, कंपॅरिझनमध्ये घेईल, तुम्हाला एकदम क्लिक होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट टाका आता, डिस्टन्स. डिस्टन्स, डिस्टन्स आणि इकडे लिहा डिस्प्लेसमेंट. दोन्ही पॅरामीटर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कंबाईनमध्ये, टेन्शनच नाही, दोन्ही एकदाच शॉर्टमध्ये. डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. फर्स्ट टाका डेफिनेशन. डेफिनेशन, द ॲक्च्युअल खरं द ॲक्च्युअल पाथ covered by the actual path covered by an object. The actual path covered by an object is called as distance. Is called as distance. आता बघा, डिस्टन्स कुणाला म्हणायचं? सपोज करा मी काय केलं, अगोदर मी इथं होतो. मी कुठं होतो? इथं होतो, ए पॉईंटला. ठीक आहे. मी आता काय करेल, चलत काय केलं मी? 4 किलोमीटर चाललो किंवा 4 मीटर चाललो. किलोमीटर नाही चालू शकत माणूस, मीटरमध्ये लिहा. ठीक आहे. मी इथं होतो सुरुवातीला, इनिशियली मी इथं होतो. ठीक आहे. मी चलत काय केलं? 4 मीटर चाललो. त्यानंतर मी असं वर चलत गेलो सी पॉईंटपर्यंत. किती किलोमीटर? किलोमीटर नाही, 3 मीटरपर्यंत. ठीक आहे. मग मी किती डिस्टन्स कव्हर केलं? डेफिनेशन काय लिहिली बघा, द ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट. ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट किंवा बॉडी. मी बॉडी होतो, मी ऑब्जेक्ट नाही आहे, मी बॉडी आहे. द ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट किंवा बॉडी लिहा. ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय, हा ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट ऑर बॉडी इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. मीन्स फ्रेंड्स, टोटल डिस्टन्स किती असेल मग? टोटल डिस्टन्स इज इक्वल टू किती असेल मग? 4 मीटर प्लस 3 मीटर किती झालं? 7 मीटर. समजलं? एखाद्या बॉडीनं किंवा एखाद्या ऑब्जेक्टनं जो ॲक्च्युअल पाथ कवर्ड केला आहे त्याला म्हणायचं डिस्टन्स. ठीक आहे. आता बघा, डिस्प्लेसमेंट कुणाला म्हणायचं? डेफिनेशन. द शॉर्टेस्ट डिस्टन्स between initial
द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट is called as displacement. ठीक आहे. हा इनिशियल पॉइंट तुमचा, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट कोणता तुमचा सी. ठीक आहे. डेफिनेशन बघा काय म्हणते ते. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा सेम हेच एक्झाम्पल घेतो. मी सुरुवातीला इथं होतो. ठीक आहे. हा तुमचा इनिशियल पॉइंट, इनिशियल कळतं ना, जिथून सुरुवात झाली ते म्हणजे इनिशियल. हा तुमचा इनिशियल पॉइंट. ठीक आहे. मग काय केलं तुम्ही, चलत 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 इथपर्यंत गेलात, 4 मीटर चाललात. हा तुमचा बी पॉईंट. ठीक आहे. पुन्हा बी पासून तुम्ही चलत 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 वर गेलात सी पॉईंटकडे 3 मीटर. हा तुमचा फायनल पॉईंट. ठीक आहे. आता बघा डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय लिहिली. द शॉर्टेस्ट डिस्टन्स, शॉर्टेस्ट म्हणजे खूप कमी. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. शॉर्टेस्टचा अर्थ कळतो ना, एकदम छोटंसं. मग एकदम छोटंसं कुणामधलं डिस्टन्स, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉईंटमधलं डिस्टन्स, ह्याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट. मग एकदम छोटंसं डिस्टन्स कसं येईल, मग असंच येईल ना. लक्षात, हेच तुमचं शॉर्टेस्ट असेल ना, बरोबर आहे. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. समजलं. आणि जो ॲक्च्युअल पाथ कव्हर केलेला असतो त्याला काय म्हणायचं डिस्टन्स. आणि जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट ह्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा मग डिस्प्लेसमेंट किती येईल, ही तुमची लेंथ म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट किती येईल. मग कसं काढायचं मग पायथागोरसचा थेरम यूज करून काढायचं. मग AC स्क्वेअर, बरोबर आहे. हा कर्ण झाला तुमचा, हा तुमचा काटकोन त्रिकोण झाला. ठीक आहे. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, बरोबर आहे. 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, हे झालं 25. म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 25. याचाच अर्थ AC इज इक्वल टू किती येईल मग 5 मीटर. लक्षात, AC इज इक्वल टू काय येईल तुमचं 5 मीटर. हेन्स डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती येईल तुमचं 5 मीटर. समजलं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक असतो, वाटलं तर आणखी एकदा लिहून दाखवतो मी किंवा काढतो. सपोज करा हा तुमचा एक पॉईंट होता ए. ठीक आहे. तुम्ही काय केलात, चलत 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 इकडे गेलात, नंतर 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 इथं आलात. ठीक आहे. हा तुमचा बी पॉईंट, हा तुमचा ए पॉईंट. तुम्ही असं चलत 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 इकडे गेलात. हा जो तुमचा ॲक्च्युअल पाथ असतो, मग तुम्ही कसंही जावा, लक्षात, तुम्ही असं जावा किंवा असं जावा किंवा असं जावा, तुम्ही कसंही जावा, जो तुमचा ॲक्च्युअल पाथ असतो त्या ॲक्च्युअल पाथला काय म्हणायचं डिस्टन्स. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट कुणाला म्हणायचं, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. हा तुमचा इनिशियल पॉईंट होता, हा तुमचा फायनल पॉईंट होता. ह्या दोन पॉईंटमधला शॉर्टेस्ट डिस्टन्स, ह्या दोन पॉईंटमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणतं येईल तुमचं, हे येईल. बरोबर आहे. मग ह्या डिस्टन्सला, ह्या शॉर्टेस्ट डिस्टन्सला इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमधल्या ह्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. ह्याला काय म्हणायचं डिस्प्लेसमेंट. समजलं. जो तुमचा ॲक्च्युअल पाथ असतो त्याला म्हणायचं डिस्टन्स, आणि जो तुमचा शॉर्टेस्ट पाथ असतो, जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंटमधलं, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. ही डायग्राम लक्षात ठेवा.
ही डायग्राम लक्षात ठेवा. हा तुमचा डिस्टन्स झालं आणि इनिशियल आणि फायनलमधलं जे डिस्टन्स असेल त्याला काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. कन्सेप्ट महत्त्वाचं, कन्सेप्ट महत्त्वाची. डिस्टन्स कुणाला म्हणायचं, डिस्प्लेसमेंट कुणाला म्हणायचं, ती डायग्राम लक्षात ठेवायची. आत्ता काढलेली विषय मिटवून टाकायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आता लिहा सेकंड पॉईंट. हा झाला तुमचा फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंटमध्ये काय पाहिलं आपण, डेफिनेशन. त्यानंतर लिहा सेकंड पॉईंट, युनिट. युनिट हे इकडे तुमचं डिस्टन्स आहे. ठीक आहे, मी दोन्ही पॉईंट कंपॅरिझनमध्ये शिकवायला लागलो, दोन्ही एकदा शिकवायला लागलो, त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं, कन्फ्यूज नाही व्हायचं. सगळे जेवढे काही जगातले नाही, जेवढे काही फिजिक्सचे टीचर्स आहेत ते सेपरेट शिकवतात, पण मी एकदा शिकून टाकायला लागलो. तुमचा वेळ नाही वाया घालायचा, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. तुम्हाला बाकीचे खूप कामं आहेत, पबजी खेळायचे, फोनवर बोलायचे मित्रांशी. डिस्टन्स सेकंड पॉईंट लिहायचं, युनिट. युनिट, डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. आणि डिस्प्लेसमेंटचं पण युनिट काय असतं, मीटर. युनिट मीटर. ठीक आहे, वाटलं तर फुल फॉर्ममध्ये लिहितो, मीटर. लक्षात, डिस्टन्सचं पण युनिट काय असतं, मीटर. आणि डिस्प्लेसमेंटचं पण युनिट काय असतं, मीटर. त्यानंतर नेक्स्ट लिहा थर्ड पॉईंट, डायमेन्शन्स. डायमेन्शन ऑफ डिस्टन्स. डायमेन्शन ऑफ डिस्टन्स. डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं, L1. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन, डिस्प्लेसमेंट डायमेन्शन. डिस्प्लेसमेंटचं पण डायमेन्शन काय असतं, L1. लक्षात, डिस्टन्सचं डायमेन्शन, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन L1च असतं. जसं युनिट दोघांचं सारखं आहे तसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं पण डायमेन्शन सारखं असतं. ठीक आहे, इथपर्यंत आलात तुम्ही. आता फोर्थ लिहा. फोर्थ सगळ्यात महत्त्वाचं आहे. फोर्थ पॉईंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणता पॉईंट आहे मग, डिस्टन्स. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. स्केलर वेक्टर शिकलंय आपण, ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं. लक्षात, ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं त्या क्वांटिटीला काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी. डिस्टन्सला फक्त मॅग्निट्यूड असतं, समजलं. म्हणून डिस्टन्स ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. आणि इकडे लिहा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, वेक्टर क्वांटिटीला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. लक्षात, वेक्टर क्वांटिटी आपण कशी दाखवत असतो, वेक्टर क्वांटिटी आपण कशी लिहित असतो, मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. बरोबर आहे. स्केलर क्वांटिटी आपण कशी लिहित असतो, फक्त मॅग्निट्यूड. समजलं. डिस्टन्स इज इक्वल टू 5 मीटर, विषय संपला. ठीक आहे, फक्त मॅग्निट्यूड सांगत असतो. डिस्प्लेसमेंटमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं आणि डायरेक्शन पण सांगावं लागते. ठीक आहे, आता बघा, डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी आणि खाली लिहा डायरेक्शन. डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट is along the line joining. along the line joining. ठीक आहे, समजून सांगतो, घाबरायचं नाही.
सपोज हा तुमचा एक पॉईंट आहे ए, हा तुमचा दुसरा पॉईंट आहे बी. हे तुम्ही असं 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 चाललात, असं असं चालत गेलात, तर हे तुमचं काय झालं, डिस्टन्स. बरोबर आहे, हे तुमचं काय झालं, डिस्टन्स. आणि दोन पॉईंटमधला इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट ह्या दोघांमधलं जे अंतर असतं, जे डिस्टन्स असतं, त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट इज कॉल्ड ॲज अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा, डिस्टन्स ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स ही कशी क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे, हे जे डिस्प्लेसमेंट आहे ही कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आलं लक्षात. मग वेक्टर क्वांटिटी आहे म्हणल्यास त्याला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. आलं लक्षात. आता मॅग्निट्यूड किती असेल ते असेल, 5 मीटर, 10 मीटर, 50 मीटर, काय असेल ते असेल. परंतु ह्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी घेतली जाते, अलॉंग द लाईन जॉईनिंग. लाईन मी अशी जॉईन करायला लागलो, ए पासून बी कडे लाईन जॉईन करायला लागलो, म्हणजे डायरेक्शन कशी असेल, ए कडून बी कडे. ठीक आहे, डायरेक्शन कशी असेल, ए कडून बी कडे. डिस्टन्स हे स्केलर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन काही नसतं. परंतु डिस्प्लेसमेंट ही कशी क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि त्याची क्वांटिटीची डायरेक्शन ही कशी असते, अलॉंग द लाईन जॉईनिंग. समजले इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर 5वा पॉईंट लिहा आता. डिस्टन्स इज पॉझिटिव्ह ऑर झिरो. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं किंवा झिरो असतं. आणि इकडे लिहा, डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह कॉमा निगेटिव्ह कॉमा झिरो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळेच महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, पण हा पण महत्त्वाचा आहे. आता बघा, डिस्टन्स इज पॉझिटिव्ह ऑर झिरो. डिस्टन्स हे एकतर पॉझिटिव्ह असू शकतं किंवा झिरो असू शकतं. ठीक आहे. आता सपोज करा, इथे एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट जर इकडे मूव्ह झाला आणि त्यांनी जर 4 मीटर कव्हर केलं, हा ऑब्जेक्ट इथं होता, हा इथं मूव्ह झाला, तर त्यांनी 4 मीटर कव्हर केलं. म्हणजेच 4 मीटर हे मी पॉझिटिव्हमध्येच लिहित असतो. ठीक आहे. किंवा हा ऑब्जेक्ट जर इथंच असेल, इथंच राहिला, गेलाच नाही पुढं, हा ऑब्जेक्ट इथंच बसला, गेलाच नाही पुढं, तर त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं, 0 डिस्टन्स. समजलं. डिस्टन्स हे एकतर पॉझिटिव्ह असतं किंवा झिरो असतं. त्यांनी पोझिशनच नाही चेंज केली, तो हल्लाच नाही आहे, हा इथंच बसला, तर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केला, 0. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं, पॉझिटिव्हला प्लस VE लिहिलं, निगेटिव्हला मायनस VE लिहिलं. कळत नसेल तर लिहून घ्या, पुन्हा डोक्याला ताण तुमच्या नको. डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह, डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह ऑर किंवा निगेटिव्ह ऑर झिरो. ठीक आहे. आता बघा, डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह कसं असतं बघा. सपोज ही तुमची XY कोऑर्डिनेट सिस्टीम, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून त्याला मॅग्निट्यूड असतं आणि डायरेक्शन असतं. ठीक आहे. आता बघा, सुरुवातीला ही गाडी होती, लक्षात. ही गाडी इन X डायरेक्शनमध्ये असेल, ही गाडी X डायरेक्शनमध्ये असेल, आणि ह्या गाडीची वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. ह्या गाडीची वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद. ठीक आहे. वेक्टर क्वांटिटी आपण कशी लिहित असतो, मॅग्निट्यूड इंटू डायरेक्शन. ही गाडी आहे, ही गाडी 5 मीटर पर सेकंदनं
मूव्ह व्हायला लागली. कोणत्या डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हायला लागली? एक्स ॲक्सिसमध्ये मूव्ह व्हायला लागली, इन एक्स डायरेक्शन. मग एक्स ज्या काही गोष्टी एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतात त्या आपण कशा दाखवतो? बाय आय कॅप. लक्षात, जेवढ्या काही गोष्टी एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील त्यांची डायरेक्शन दाखवताना आपण कोणतं युनिट वेक्टर यूज करतो? आय कॅप. समजलं? आता ही गाडी आहे, ही गाडी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हायला लागली तर मी काय लिहिल मग? वेलोसिटी ऑफ दिस गाडी और कार इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड आय कॅप. समजलं? हे झालं तुमचं पॉझिटिव्ह. डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह. आता बघा, डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह कसं असतं? डिस्प्लेसमेंट हे निगेटिव्ह कसं असतं? लक्षात, सपोज ही गाडी आहे, ही गाडी आता इकडं मूव्ह व्हायला लागली, इकडं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. आता ही गाडी इकडं मूव्ह व्हायला लागली, किती वेलोसिटीनं मूव्ह व्हायला लागली? 5 मीटर पर सेकंडच मूव्ह व्हायला लागली. त्यावेळेस मी कसं लिहिल मग ह्याला? वेलोसिटी ऑफ दिस कार इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड इन मायनस आय कॅप डायरेक्शन. मायनस आय कॅप डायरेक्शन म्हणजेच कुठं? निगेटिव्ह ॲक्सिसकडे. हे तर माहिती आहे तुम्हाला, एक्स ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? आय कॅप. हे आता पार्ट असायला पाहिजे. वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? जे कॅप. निगेटिव्ह वाय ॲक्सिसवरती कोणता युनिट वेक्टर असतो? मायनस आय कॅप. जेवढ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतील तर त्यांची डायरेक्शन आपण कोणत्या युनिट वेक्टरनं दाखवतो? आय कॅपनं. एखादी गोष्ट जर निगेटिव्ह ॲक्सिसमध्ये जर मूव्ह होत असेल तर आपण कुठल्या युनिट वेक्टरनं दाखवतो डायरेक्शन? मायनस आय कॅपनं. लक्षात, डिस्प्लेसमेंट इट मे बी पॉझिटिव्ह, बरोबर आहे, इट मे बी निगेटिव्ह अँड इट मे बी झिरो. आता डिस्प्लेसमेंट हे झिरो कसं असतं बघा? डिस्प्लेसमेंट झिरो कसं असतं बघा? हे समजलं? डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. आता झिरो कसं असतं बघा? आणि हा पण नीटमधला क्वेश्चन आहे. डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह, मे बी झिरो. ठीक आहे. आता बघा, हा तुमचा एक पॉईंट आहे. ह्या पॉईंटची ही तुमची इनिशियल पोझिशन असेल, इनिशियल पोझिशन असेल. ठीक आहे. हा पॉईंट असा फिरत 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 असं सर्क्युलरमध्ये आला आणि तिथे येऊन थांबला. हा तुमचा पॉईंट होता. हा पॉईंट तुमचा असा फिरत 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 इथेच येऊन थांबला. म्हणजेच ही तुमची काय झाली आता? फायनल पोझिशन. ही तुमची काय झाली आता? फायनल पोझिशन. समजलं मी काय केलं? हा तुमचा बॉल होता, हा फिरत 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 सर्क्युलरमध्ये जाऊन पुन्हा इथंच आला. तुमची इनिशियल इथेच होती, फायनल पण इथेच होती. जर तुम्हाला मी म्हटलं की त्या बॉलचं डिस्प्लेसमेंट किती आहे तर तुम्ही काय सांगताल? डिस्प्लेसमेंट मीन्स काय असतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. ही डायग्राम लक्षात ठेवायची, काहीच नाही करायचं. ही डायग्राम लक्षात ठेवायची. हा तुमचा ए पॉईंट, हा बी पॉईंट. हे जे आहे पाथ, ह्याला म्हणायचं डिस्टन्स. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट ह्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बघा, हा पॉईंट हा गोल फिरून इथंच आला म्हणजे ह्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं मग? झिरो. समजलं? इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट तोच आहे, दोघांमधलं अंतर हे झिरो आहे म्हणून डिस्प्लेसमेंट किती झालं तुमचं? झिरो. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय झालं? झिरो. आणि तुम्हाला जर विचारलं डिस्टन्स काय, मग डिस्टन्स काय येईल तुमचं? पूर्ण डिस्टन्स किती कव्हर केलंय त्यांनी? 2πr. सपोज हे जर तुमचं रेडियस असेल तर डिस्टन्स किती कव्हर केलं त्या बॉलनं किंवा त्या पॉईंटनं? 2πr. समजलं? डिस्प्लेसमेंट इज शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट अँड फायनल पॉईंट. ह्या ठिकाणी तुमचा इनिशियल पॉईंट पण तोच होता, फायनल पॉईंट पण तोच होता. दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती असेल तुमचं? झिरो. आणि डिस्टन्स काय आहे? ॲक्च्युअल पाथ कवर्ड बाय दॅट पॉईंट. ह्या पॉईंटनं किती पाथ कव्हर केला आहे? 2πr.
म्हणजे त्याचं डिस्टन्स किती झालं 2πr. समजलं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे काय असतं. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे. दोघांचं युनिट एकच आहे, मीटर मीटर. दोघांचं डायमेन्शन सारखंच आहे, L1 L1, परंतु दोघांमध्ये फरक असतो. आणि नेहमी ही डायग्राम लक्षात ठेवायची. ठीक आहे. ह्या दोन्ही पॉईंटमधला म्हणायचं डिस्प्लेसमेंट आणि जो ॲक्च्युअल पाथ असतो त्याला म्हणायचं डिस्टन्स. समजलं इथपर्यंत. हे झालं तुमचं डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं पोझिशन आणि रेस्ट. ह्या नंतरच्या लेक्चरला आपण दुसरे 2 पॅरामीटर बघणार आहेत, दॅट इज वेलॉसिटी अँड स्पीड. समजलं. समजा यायला लागलं आहे. हे सुरुवात आहे तुमच्या चॅप्टरची. हे सगळे नवीन टर्म्स आहेत तुमचे. डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत. समजलं. त्यामुळे थोडं हळूहळू समजल, पण कन्फर्मली समजल. आलं लक्षात. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये